तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते। त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला। असे वक्तव्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले। पांढरे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजित पवार यांच्या विरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला। काल 8 सप्टेंबर रोजी त्यांनी सोशल मीडियावर आपली व्हिडिओ बाईट प्रसारित केली। त्यामध्ये त्यांनी हे आरोप केलेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्या प्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता आणि त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंटही पडलं होतं आणि चितळे समितीची चौकशीसाठी नेमणूक झाली। पण चितळेंनी जरा पळपुटेपणा केला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या सुद्धा लपवून ठेवल्या आणि अजित पवारांना क्लीन चिट देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि या सिंचन घोटाळ्याला पाठीशी घालण्याचं दुसरं काम नरेंद्र मोदींनी केलं।